पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अत्तूच्या नावावर जो डाग लागलाय तो जर आपल्याला पुसून काढायचा असेल ना तर हे घर त्या मिहिरला विकल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये। प्रभास ऐका ना, तुम्ही प्लीज शांत व्हा आणि वीणा ऐक ना ग, हे सगळं ना खरं तर माझ्यामुळे झालंय का? अत्तूने किती मेहनतीने हे सगळं उभं केलं होतं पण माझी चूक आहे। ऍक्च्युली मी तुला त्या मिहिर सोबत एकटं सोडायलाच नको होतं म्हणून हे सगळं झालं। प्रभास जरा शांत, जरा आठवा आपल्या पहिल्या भेटीपासूनचा प्रत्येक दिवस आठवा। आपल्या रस्त्यात किती अडचणी आल्या आणि त्या प्रत्येक अडचणीमधून तुम्ही मार्ग काढलात, हो की नाही? आणि प्रभास, आपण जर प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं ना तर आणखीन प्रश्न उभे राहतात, पण त्याच प्रश्नांची जर उत्तरं शोधली ना तर त्यातून मार्ग सापडतो। ते काही नाही, तुम्ही आज मला प्रॉमिस द्या, तुम्ही हे असे खचून जाणार नाही कधीच। आणि तुम्हाला कळतंय का, तुम्ही शैलजा सदावर्तेंचे भाचे आहात, म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तरी त्यातून तुम्ही मार्ग काढू शकता। आणि मला खात्री आहे तुमच्याबद्दल, प्रॉमिस करा। परीक्षेला जाताना म्हणतात ऑल द बेस्ट, ऐका, परीक्षेला जाताना म्हणतात ऑल द बेस्ट, ईस्ट और वेस्ट, मिहिर इज बेस्ट। नाही, मज्जा येत नाहीये। उखाणे, सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, मी अजूनही झुरते मिहिर रावांचं। हे छान आहे, सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, मी अजूनही झुरते मिहिर रावांसाठी। कमाल। काय चाललंय तुझं? झालं असेल तर चल जेवायला। काय केलंयस? पास्ता आहे? गवारीची भाजी आहे। गवार? आमच्या सासरीबाई सगळं हायफायच बनतं। ए बाई, तुझं त्या सदावर्ते नगरीचं तिकीट कन्फर्म झालंय का? तुला सांगते काय झालंय ते। म्हणजे शैलजा नाही गेली नाही, पण जाईल बहुतेक लवकरच। ती सटवी जाईल ना तरच बरं होईल। आणि एकदा का त्या सगळ्यांना घराबाहेर हाकललं की फक्त मी आणि माझा मिहिर। तुला माहितीये मम्मा, आमचं लग्न आहे ना ते आपलं ह्यांचं होणार होतं ना 4 दिवसांचं, ते काय अगं काय त्यांचं होणार होतं ना तसं लग्न। 4 दिवसांचं डेस्टिनेशन वेडिंग तसं होणार आहे। आणि मिहिरने सांगितलंय मला, आमचा हनीमून आहे ना स्वित्झर्लंडला होणार आहे। 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी, आणि मुलीचं नाव सुद्धा मी ठरवून ठेवलंय। झालं, आता जमिनीवर या, नाही तर पडाल। सतत नेगेटिव्ह बोलते बाबा ही, आणि आपटण्याचा वगैरे प्रश्नच येत नाही, कारण की मी सगळा प्लॅन त्याप्रमाणेच आखलाय। त्यावेळेला मिहिर माझ्यावर फिदा होणार म्हणजे होणार। आज मैं आसमां, आज मैं जमाना। अगं काय चाललंय तुझं? खाली उतर आधी। आणि तू जोपर्यंत इथे आहेस ना तोपर्यंत तुला माझ्याच हातचं जेवावं लागणार आहे। तेच तर दुःख। काय म्हणाली? काही नाही, चल गवारीची भाजी खाऊया। चला जेवायचं ना, हे घ्या, जेवायला आणलंय तुमच्यासाठी। आणि पाहिलत का, सगळं तुमच्या आवडीचं बनवलंय, त्यामुळे पटापटा जेवून घ्या, मी भरवणार आहे आज तुम्हाला। हे घे।
ठीक आहे, मी टेस्ट करून बघते भाजी कशी झाली आहे ते. वाह, तू काय कमाल झाली आहे भाजी. आणि तुम्हाला माहितीये तुमची रेसिपी वापरून बनवली आहे भाजी. तुम्ही सांगा ना कशी झाली आहे. हा तू खा ना. मी पण काय वेडी आहे ना, सगळ्यात आधी आवडीचा पदार्थ भरवायचा असतो एवढं साधं लक्षात राहत नाही. ठीक आहे, पुरी वगैरे नंतर, आधी आपण गोड शिरा खाऊया. हे घे. तो आवडीचा पदार्थ सुद्धा नाही खाणार आहात का? हे बघा माझं जेवण झालंय. तू फक्त तुमच्या समाधानासाठी खाते. हा तू काय कमाल झाला शिरा. तुम्ही माझ्या हातचा गाजर हलवा सुद्धा विसराल. आता मी काही ऐकणार नाहीये, तुम्हाला खावं लागेल. तू खा ना, आवडेल तुम्हाला. तो तुमच्याशिवाय कशातच गोडी लागत नाहीये. प्रभास नाही खाल्लंय काही. स्वतःसाठी नाही, निदान प्रभाससाठी तरी खा तू प्लीज. इन्स्पेक्टर सर, अहो काय नाही केलंय. नाही काय केलं. माझ्या मुलाला नवऱ्याला नका नाही काय केलं त्यांनी. आम्ही कशाला करू. नाही, फ्रॉड नाही केला. अहो चांगलं आहे आमचं. वंसनचा ऐकतो आम्ही. कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे तुम्हाला. नका त्यांना अटक करू. अहो नका नेऊ त्यांना. वंचनचं सगळं ऐकतो. ते जे काम सांगते त्याने ऐकतात. त्यांना नका नेऊ. नका अटक करू त्यांना. नका. हे सगळं तर विणामुळे झालं. नाही, हिला अटक करा. हिला अटक करा. योगिनी काय झालं? काय होतंय? काय स्वप्न बघितलंस का घाण? काय होतंय योगिनी? काय होतंय? स्वप्न पाहिलंस? काय झालं? स्वप्नात ते इन्स्पेक्टर आले होते. इन्स्पेक्टर? काय झालं? तुम्हाला आणि मीरला पकडून घेऊन जात होते. काळजी करू नकोस. मीर करेल व्यवस्थित सगळं. टेन्शन आलं मला. हे सगळं एवढं होईल मला वाटलं नव्हतं. वंच अंथरुणाला खेळण्यात कसं होणार? ऐक माझं. आई मीर करेल सगळं व्यवस्थित. काय काळजी करू नकोस. होईल सगळं ठीक होईल. नक्की होईल ना? ठीक होईल. झोप तू, शांत झोप. हॅलो मिहीर. हॅलो. लाजतोय बहुतेक बोलायला किंवा कामात पण असेल बहुतेक. गोड आहे माझं बाळ. सॉरी. कुणाच्याही खोलीत नॉक करून यावं एवढं साधं कळत नाही का तुला? हो सॉरी म्हणाले की मी तुला. एक मिनिट. मुळात तू येतेसच का इकडे? त्याची काही आवश्यकता नाहीये. आता गेली तुझी मैत्रीण सासरी. त्यामुळे इकडे यायची काही एक गरज नाहीये, कळलं? मी ना ही पिशवी घ्यायला आले होते आणि मी घरी यायचं की नाही यायचं हे तू सांगायची गरज नाहीये. घरात जेवढी मोठी माणसं आहेत ना त्यांना माझी गरज आहे. त्यामुळे मी रोज येणार आहे घरी. जास्त शहाणपणा करू नकोस. थांब, तुझी आत्ताच्या आत्ता ना दादा मामाकडे कंप्लेंट करते. घरच्या दोन्ही मुली सासरी गेल्यावर हे घर गिळायचंय ना तुला, म्हणूनच एवढा पिंगा घालतेस माझ्या दादा मामाच्या आजूबाजूला. चोराला सगळे चोरच दिसतात ना. उर्मित तू आणि तुझा तो मिहीर, तुम्हाला जमलं ना तर हे घरही विकून खाल. हे गरीब घर, यात ना आम्हाला काडी मात्रही इंटरेस्ट नाही. आणि कसं आहे माहितीये का, तुझी जी लाडकी मैत्रीण आहे ना वीणा,
तिची इतकी वाईट अवस्था झालीये, तिला कोणती तरी जागा नको का राहायला? म्हणून सोडून देऊ हे घर. उर्मी, भानावर ये जरा आणि जरा सुधार स्वतःला. हे सगळं प्रकरण जर तुझ्यावरच उलट शेकलं ना तर तुलाच जास्त महागात पडेल. झालं बोलून? निघायचं. गेट आउट. इम्पॉसिबल ही मुलगी. सर, सदावर्ते इंडस्ट्रीजनी तुम्हाला केलेली मदत तरी आठवा. सगळं कुशाल असतं तर तुम्हाला फोनच कशाला केला असता सर. सर, आपल्या कंपनीचे जुने रिलेशन्स आहेत. एकदा त्याचा तरी विचार करा प्लीज. प्रभास, नाश्ता रेडी आहे, 2 घास तरी खाऊन घ्या. वीणा, आपल्या सदावर्ते इंडस्ट्रीजनी वेळोवेळी सगळ्यांना मदत केली, पण आज जेव्हा आपल्या कंपनीला गरज आहे ना तेव्हा कोणीही आपल्यासाठी उभं राहायला तयार नाहीये. हे बघा, तुम्ही असं निराश नका ना हो, आणि काहीतरी मार्ग सापडेल ना आपल्याला. हे बघा, तुम्ही कालपासून काही खाल्लेलं नाहीये, 2 घास तरी खाऊन घ्या. चला. वीणा, हे सगळं सुरू असताना माझ्या घशाखाली अन्नाचा कण नाही जाणार आहे का? मला नकोय काही खायला प्लीज. अहो, 2 घास तरी खाऊन घ्या ना. आणि अन्नावर राग काढू नये, माहितीये ना तुम्हाला. बरं, बाबांकडून काही मदत मागायची का? म्हणजे माझ्या नावावर त्यांनी काही पॉलिसीज ठेवल्यात, त्याच्याबद्दल बोलले असते मी बाबांशी. वीणा, काय बोलतेस तू? तुझ्या बाबांना आपल्या लग्नामध्ये मी वचन दिलंय की तुझी जबाबदारी मी पूर्णपणे स्वीकारेन, तुला कधीही काही कमी पडू देणार नाही असं वचन दिलंय मी त्यांना. वीणा प्लीज, काहीही झालं तरी तू बाबांना असं काही सांगणार नाहीयेस कधीच. प्रॉमिस कर मला. सख्या, आता फक्त तुझ्यावरच भिजतंय. काहीही करून मला यातून बाहेर काढ. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. ज्या शैलजा सदावर्तेंना इतकं आत्मविश्वासाने वावरताना पाहिलंय, स्वतःचं म्हणणं इतकं ठामपणे मांडताना पाहिलंय, त्याच शैलजा सदावर्तेंच्या तोंडून आज एक शब्दही फुटत नाही. आय डोंट बिलीव्ह दिस. सर, माणसाची परिस्थिती जेव्हा त्याची शत्रू होते ना, तेव्हा भल्या भल्यांची हीच अवस्था होते. खरंय, अत्तूचा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने अपमान झालाय. कंपनीमधले सगळे एम्प्लॉईज संपावर गेलेत. जोपर्यंत त्यांना त्यांचा पगार मिळणार नाही तोपर्यंत काम करणार नाही असं त्यांचं ठाम मत आहे. सगळं काम ठप्प आहे सर कंपनीचं. आणि आता ते सुरू करायचं असेल तर एक मोठी रक्कम आम्हाला उभी करावी लागणार आहे. आणि त्यासाठी माझ्यासमोर आता एकच पर्याय, आणि तो म्हणजे हा बंगला विकून टाकायचा. वाईट फक्त एवढ्याच गोष्टीचं वाटतं की या वास्तूशी खूप गोड आठवणी आहेत आमच्या. माझ्या आतून खूप मेहनतीने कष्टाने हे सगळं उभं केलंय. हो सर, आता दुसरा पर्यायच दिसत नाही. डोळ्यासमोर सगळा अंधारच दिसतोय फक्त.
देव जेव्हा अंधार निर्माण करतो ना वीणा, तेव्हा त्या अंधाराला छेद देण्यासाठी प्रकाशही निर्माण करतो. म्हणजे सर समजलं नाही. हे घर तुम्हाला नाही विकावं लागणार. काय कसं शक्य आहे सर? हे मी सांगतोय ना, हे घर तुम्हाला नाही विकावं लागणार. हे घर सदावर्तींचंच राहील. प्रभासरे, आपलं काय ठरलं होतं की अर्ध काम झाल्यानंतर मी उरलेली 50% रक्कम तुम्हाला देणार, बरोबर? पण आता सध्याची परिस्थिती बघता आणि शैलजा सदावर्ते आणि आपल्या कंपनीचं बॉन्डिंग बघता, ती उरलेली 50% रक्कम मी तुम्हाला ऍडव्हान्स द्यायला तयार आहे. सर रिलॅक्स. सर थँक्यू. तुमच्या रूपात माझा सखाच धावून आला. सखा? सखा म्हणजे माझा विठ्ठल. खरं तर त्याच्यामुळेच हा प्रश्न सुटला. मग आता तोच तुझा सखा शैलजा सदावर्तेंनाही लवकर बरं करेल. रिलॅक्स प्रभास. थँक्यू सर, थँक्यू. अरे तुलाच शोधायला रूम मध्ये गेलो होतो. मला वाटलं काम नाही तर आता तुझ्याच रूम मध्ये ट्रिंग. मी माझ्या शब्दाचा पक्का आहे. घे. अरे घे 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 आणि एम्प्लॉईजचा पगार दे. आणि हो, घर सोडण्याची घाई केली नाहीस तरी चालेल. उद्या रात्रीपर्यंत घर सोडलंस तरी काही हरकत नाही. आय एम सॉरी, पण घर सोडायचीच काय, घर विकायची सुद्धा वेळ येणार नाहीये. काय केलंस हे? तुला कळतंय? वेट लागले तुला? तू काय केलंस कळतंय का तुला? ए हसू नको. हे घर विकण्याशिवाय, ही प्रॉपर्टी विकण्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाहीये. हे सगळं जर मला विकलं नाहीस ना तर तुझ्याकडे पैसे येणार नाही. आणि पैसे जर नाही आले तर एम्प्लॉईचा पगार कसा देऊ शकशील तू? ते काय करतील याची कल्पना आहे तुला? तुला कळते तू काय केलेस? मी तुला शेवटचं सांगतोय, ही प्रॉपर्टी मला विक. प्रभास, तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. ही एक मिनिट. सर, सगळ्या एम्प्लॉईजचे 1 नाही तर 3 महिन्याचे पगार झाले आहेत आता. एम्प्लॉईजने कोर्टात जाण्यास नकार दिलाय. कसं केलंस तू हे? ते तुला सांगण्याची गरज नाहीये. आणखीन एक, कंपनी लवकरच आता पूर्वपदावर पण येईल. क्या बात है. वा वा, तू एम्प्लॉईच्या तोंडावरती पगार फेकलास. माझ्या तोंडावर साचे टर 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 फेक फेक. वा वा प्रभास, क्या बात है. हिरो तर असा तू. पण आता तुझी ही प्रगती आत्याला सांगायलाच पाहिजे नाही का?